फरार आरोपी गोपाळ बदने पोलिसांना शरण. पोलीस बदनेला घेऊन फलटणकडे रवाना. महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं गूढ उकळण्याची शक्यता. राज्यात महिला विद्यार्थी सुरक्षित नाहीत. फलटणमधील घटनेवरून विरोधकांची टीका. महिला डॉक्टरची आत्महत्या ही एक शोकांतिका. फलटणच्या घटनेवरून राहुल गांधी यांची एक्स पोस्ट. पक्षानं माझी खूप परीक्षा घेतली. माझ्या सख्या बहिणीचं तिकीट काढून मला दिलं. मंत्री पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानं भोवया उंचावल्या. सोमवारी ठाकरे गटाचा निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मतदार यादीतील घोळ करणार उघड. उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारी मुंबई दौऱ्यावर. 2 अत्याधुनिक जहाजांचं करणार लोकार्पण. संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेट. राज ठाकरेंच्या भेटीनंतर राऊत सिल्वर ओकवर. मोर्चासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती. मोहोळ दंगेकरांच्या वादावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मोहोळ दंगेकरांमधला विषय संपलाय. महायुतीमध्ये कुस्ती नको. दंगेकरांसोबत चर्चा केल्याची शिंदेंची माहिती. जिथे अन्याय होईल तिथं उभं राहणार. शिंदेंनी समज देऊनही दंगेकर ठाम. 2 दिवस थांबा, तोडगा काढू असं शिंदेंनी म्हटल्याचंही दंगेकरांची माहिती. दंगेकरांकडे माहिती असेल त्यावर उत्तर मिळण्याची अपेक्षा. नीलम गोरेंकडून रवींद्र दंगेकरांची पाठराखण. जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणावरून जैन समाज आक्रमक. पंतप्रधानांसोबत बैठक घ्या. जैन समाजाची मागणी. सिंधुदुर्गात राणेबंधू आमने सामने येण्याची शक्यता. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवण्याची शक्यता. सोलापुरात मातंग समाज आक्रमक. तरुणावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आंदोलन. सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर टायर जाळून निषेध. नंदुरबारमध्ये तळोदा तालुक्यात दरड कोसळली. चांदसैली घाटात टेंबरी पॉइंटवर दरड कोसळल्यानं रस्ता बंद. राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी. मुंबईसह उपनगरांमध्येही पावसाची संततधार. गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा बंद. खराब हवामानामुळे मेरीटाईम बोर्डाचा निर्णय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल. मलेशियात स्वागत समारंभावेळेस ट्रम्प थिरकले. अभिनेता सलमान खान पाकिस्तान सरकारकडून दहशतवादी म्हणून घोषित. सौदीतील कार्यक्रमात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानं पाकिस्तानचा संताप. दिलीप प्रभावळकरांचा दशावतार चित्रपट केरळमध्ये देखील रिलीज होणार. डबिंग न करता केवळ सबटायटलचा समावेश करून प्रदर्शन.